देशातील शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। वर्ष 2026च्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी भारताकडे आपली वाटचाल अधिक गतिमान केली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज 20 मे 2026 रोजी मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कोमोरिन भाग आणि नैऋत्य व आग्नेय बंगाल आणि उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रगती केली आहे। मोसमी वाऱ्यांनी अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून आणि अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे। याशिवाय पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही काही भागात मान्सून दाखल झाला आहे। मान्सूनची प्रगती वेळेआधी आणि समाधानकारक मानली जात आहे। हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वारे आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वेगाने पुढे सरकतील। अंदमानमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे आता भारताच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्य भूमीवर म्हणजेच मान्सून कधी धडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यंदा नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सामान्यतः जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे। यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रवादळ निर्माण झाले नाही, त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणता मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे। तसेच मान्सून 5 जून पर्यंत गोव्यात सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे। याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।